शिवाजी महाराजांचा पुतळा आळवणात पडला. विशालगडाच्या प्रकरणात मूग गिळून गप्प बसणारे महाविकास आघाडीचे नेते त्याच्यावर राजकारण करण्यासाठी पुढे आले. यांना राजकारण करण्याची संधी मिळाली म्हणून यांना महाराजांचा पुतळा पडण्याचा असुरी आनंद होतोय. आणि यात सर्वात पुढे यांचे सुलतान म्हणजे शरद पवार आणि त्यांचा हुजऱ्या उद्धव ठाकरे पुढे आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना आपण मावळे म्हणतो, कारण ते मावळमध्ये राहत होते. आणि त्यांच्याच वंशजांवर म्हणजे मावळच्या शेतकऱ्यांवर शरद पवारांनी गोळीबार केला आणि ते आम्हाला आज शिवभक्ती शिकवतायत. अहो, ज्यांनी कधी रायगडाची पायरी चढली नाही असा बारामतीचा हा औरंगजेब आज ह्या विषयावर राजकारण करतोय. आणि उद्धव ठाकरे तर नाही बोललेलंच बरं. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलंय. ह्याच मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास घेतलाय. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीला हा उद्धव ठाकरे औरंगजेबची भूमी म्हणतोय. अशा उद्धव ठाकरेवर काय बोलावं? अहो, रायगडच्या किल्ल्यावर उद्धव ठाकरेंनी त्याच्या चकुल्यांनी कसे कसे पैसे गोळे करण्याचा कटकारस्थान रचला होता हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती. महाराष्ट्राच्या जनतेने सनसनीत थोबाडीत फोडल्यासारखं झालं आणि म्हणून हे गप्प बसले. या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा काही अधिकार नाही.